गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण बोलणार आहोत मास्टर नंबर्सबद्दल. सो तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो या चॅनलमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं मुलांक नंबर, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, येणारं वर्ष त्यांच्यासाठी कसं जाईल, त्यांच्यासाठी लकी जॉब्स, लकी कलर्स, लकी डेज कुठले असतील. त्याच्यानंतर आपण कार्मिक डेप्थ्स नंबरही बघितले आणि आज आपण बघणार आहोत मास्टर नंबर्स. तो मास्टर नंबर्स काय असतात? तुमचा जर जन्म कुठल्याही महिन्याच्या 11 किंवा 22 तारखेला झाला असेल तर तो तुमचा झाला मास्टर नंबर. ॲक्च्युली न्यूमरोलॉजीमध्ये 3 मास्टर नंबर्स आहेत, 11, 22 आणि 33. 33 तर तारीख नाही आहे. सो तुमच्या बर्थ डेटची टोटल जरी पूर्ण महिना, पूर्ण डेट कन्सिडर करायची आहे, ज्याच्यात तुमची जन्मतारीख, जन्माचा महिना आणि जन्माचं साल याची टोटल जर 11, 22 आणि 33 वर येत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे मास्टर नंबरची एनर्जी आहे. व्हॉट इज मास्टर नंबर? मास्टर नंबर इज रिपिटेटिव्ह नंबर. आता 11 मध्ये 2 वेळा 1 आलेला आहे. सो त्यांना काय मिळतं? त्यांना काही विशेष एनर्जीज मिळतात, त्यांना काही विशेष युनिवर्सकडून सपोर्ट मिळतो. सो मास्टर नंबर 11 जो आहे ह्याला जोडला गेला आहे स्पिरिच्युअलिझम बरोबर. यांच्याकडे नंबर 1 हे 2दा आलेलं आहे. सो त्यांना सूर्याची जी एनर्जी आहे ती डबल मिळते. ओके, सो व्हॉट हॅपन्स व्हेन यू गेट दिस रिपिटेटिव्ह एनर्जी? ओके, सो व्हेन यू गेट दिस रिपिटेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे इंट्युशन खूप जास्त वाढतं. स्पिरिच्युअलिझमचा नंबर आहे, इंट्युशन खूप जास्त वाढतं तुमचं. त्याच्याबरोबर तुम्हाला जोडलं गेलं आहे की तुम्ही हायली एनलायटन्ड असता. या लोकांचा पूर्ण प्रयत्न असतो की आपल्या आयुष्याचं महत्त्व काय आहे, आपण या जगात का आलो आहे, आपलं ॲक्च्युअल कर्तव्य काय आहे, आपलं ॲक्च्युअल गोल काय आहे, हे काढण्याचा प्रयत्न हे लोक नक्की करत असतात. ओके, सो मास्टर नंबर 11 इज ऑलवेज इंटू स्पिरिच्युअलिझम. इंट्युशन पॉवर यांची जबरदस्त असते. ह्या लोकांना जेव्हा जे वाटतं की आता ही गोष्ट होणार आहे तर ती होतेच. जबरदस्त इंट्युशन पॉवर असल्यामुळे त्यांना आधीच बऱ्याचशा गोष्टींचा आभास झालेला असतो आणि बरेचदा ह्यांच्या या डाऊट्स खऱ्या ठरतात. इंट्युशन पॉवर बरोबर ह्यांची थॉट प्रोसेस खूप छान असते, खूप क्रिएटिव्ह लोक असतात. आता 1+1 कम्स टू 2 जो आपण बघितला आहे मूलांक नंबर 2 जो आहे कारक ग्रह, ज्याचा चंद्र आहे, जो कलेशी निगडीत आहे, जो इमोशन्सशी निगडीत आहे. सो ऑब्व्हियसली ही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप कलात्मक असतात. फक्त हे लोक कुठे अडकतात? वेन वी से की जे आपण प्रत्येक गोष्टीचे जसे प्रोज बघतो तसे काही कॉन्सही आहेत. सो व्हॉट आर द कॉन्स? ओके, सो हे लोक काय करतात? हे लोक ओव्हर थिंक करतात. ते लोक आर डे ड्रीमर. ओके, म्हणजे फक्त विचारच करत राहतात, ॲक्शन घेण्यात चुकतात. सो त्याच्यामुळे त्यांचे बरेचसे गोल्स साधणं त्यांना कठीण होऊन जातं. सो वेन यू थिंक अँड कीप ऑन थिंकिंग अँड डू नॉट डू, सो यू ऑल आर डे ड्रीमर्स. तुम्ही फक्त विचार करत बसता, ते विचार ॲक्शनमध्ये उतरवत नाही. बरेचदा असं होतं की हे जे विचार आहेत ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करता, रिलेटिव्हशी शेअर करता आणि ते लोक तुमची आयडिया घेऊन पुढेही जाता आणि तुम्ही लोक बघत बसता. आणि जेव्हा ही सगळ्या गोष्टी होतात तेव्हा तुमच्या लक्षात येतात, अरे ही तर माझी आयडिया होती आणि ती त्यांनी वापरली आणि तो पुढे गेला. सो असं करू नका. तुमच्या आयडियाज आहेत, तुमचे गट फिलिंग्ज आहेत, तुमचे इंट्युशन्स आहेत, त्याचा तुम्ही वापर करा. डेफिनेटली तुम्ही जास्त सक्सीड व्हाल. ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, ह्या लोकांना स्ट्रेस खूप येतो, या लोकांची चिडचिडा पण खूप वाढतो, सतत नुसता विचार करत बसतात. ओव्हर थिंकिंगमुळे ह्यांचे बरेचदा हे लोक डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतात. एवढ्या लेवलचं ओव्हर थिंकिंग हे लोक करतात. सो ह्यांच्यासाठीच्या रेमेडीज काय आहेत? ट्रस्ट युअर इंट्युशन्स. तुमचे जे प्लॅन तुम्ही केलेले आहात ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. डे ड्रीमिंग सोडा, स्टार्ट एक्झिक्युशन,
स्टार्ट प्लॅनिंग, स्टार्ट टेकिंग ॲक्शन, ओव्हर थिंकिंग स्टॉप करा, मेडिटेशन सुरू करा, स्पिरिच्युअलिझमकडे तुमचा कल वाढवा. म्हणजे मग त्यांनी साधारण तुमचं जे एन्झायटी आहे, जी तुमचं चिडचिडापणा आहे, जो तुमच्या नेचरमध्ये आलेला आहे, तो थोडासा कमी होईल आणि यू विल स्टार्ट गेटिंग अ प्रॉपर गोल फॉर युअर लाईफ. सो दिस इज हाऊ यू कॅन हार्नेस द पॉवर. आता कसं आहे की बरेचशा गिफ्ट्स निसर्गाने आपल्याला दिलेल्याच आहेत, पण त्या गिफ्टचा वापर जर आपण केलाच नाही तर त्याचा काय फायदा, राईट? सो इफ यू आर मास्टर नंबर 11, यू आर बॉर्न टू बी अ स्पिरिच्युअल, यू आर बॉर्न टू बी लीडर, यू आर बॉर्न टू बी क्रिएटिव्ह, यू आर बॉर्न टू बी आर्टिस्टिक. तर या गोष्टींचा फायदा घ्या ना. जेव्हा युनिवर्सने तुम्हाला एवढं भरभरून दिलं आहे, आता सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्ण पृथ्वीवर पसरलेला आहे, तो समान मात्रेत पसरलेला आहे. सो अनलेस अँड अंटिल वी हार्नेस द पॉवर, आपल्याकडे सोलर एनर्जीचा वापर कसा केला जातो, वी हार्नेस द पॉवर. तर आपल्याला ही जी पॉवर आहे ती हार्नेस करायची आहे, ती आपल्याला अर्जित करायची आहे. तर ही कशी करणार की स्टार्ट बीइंग इन टू युअर ओन वर्ल्ड. म्हणजे कसं आहे की इतरांचं भलं करण्यापेक्षा आधी थोडासा विचार स्वतःचा करा, स्वतःसाठी थोडा वेळ द्या, स्वतःचे प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याकडे भर द्या, अँड यू विल डेफिनेटली सक्सीड इन लाईफ. सो दिस इज ऑल अबाउट मास्टर नंबर 11. उद्या आपण भेटणार आहोत विथ मास्टर नंबर 22 आणि त्याच्यानंतर विथ मास्टर नंबर 33. सो हे तुम्हाला सिरीज कशी वाटली आहे, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे, तुम्हाला आवडली तर ती प्लीज नक्की शेअर करा. मला लाईक्स आणि कमेंट्स थ्रू ती कळू द्या. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. See you tomorrow with master number 22. Till then, have a great day. Enjoy.